नमस्कार. तिसरा समन्स आणि आणखी एक वार. आणखी एक वार म्हणजे वार नव्हे, एक वार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार मधला एक वार असा आपला आजचा विषय आहे. तिसरा समन्स बजावण्यात आलेला आहे आणि आणखी एक सोमवार देण्यात आलेला आहे. त्या तिसऱ्या समन्स आणि सोमवार सोबत आणखी काही घटना देशाच्या राजधानीमध्ये घडत आहेत. या सगळ्या घटना, हा तिसरा समन्स, आणखी एक वार, एक मुदत, या सगळ्या विषयाचा उलगडा आपल्याला करावा लागेल. खरं तर मी ज्या विषयावर आता आपल्याशी संवाद साधणार आहे त्या विषयाला हात घातल्याबरोबर तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि ते प्रश्न आहेत, कधी होणार या प्रकरणाचा शेवट? कधी होणार यावर अपेक्षित असलेली कारवाई? आता कारवाई हा जो शब्द आहे ना, तो दोन अर्थांनी आहे, म्हणजे दोन बाजूंनी आहे. तुमच्या आमच्या मनात जी अपेक्षित कारवाई आहे ती वेगळी आहे आणि यंत्रणा जी कारवाई करते आहे ती वेगळी आहे. आपण अनिल देशमुख यांच्या प्रकरणावर पुन्हा एकदा बोलणार आहोत. पुन्हा एकदा यासाठी की देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुख यांना अजून तरी दिलासा दिलेला नाही. म्हणजे न्यायालयानं नकारही दिलेला नाही आहे आणि दिलासा देऊन थेट मोकळीकही दिलेली नाही आहे. अजून तरी हे प्रकरण हँग अशा स्वरूपाचं आहे. सुनावणी पुढे ढकलली जाते आहे, निकाल पुढे जातो आहे. पण निकाल पुढे जाताना सर्वोच्च न्यायालय याबाबत त्यांना दिलासा देण्यासाठी, कारवाईला रोखण्यासाठी कोणताही निर्णय पण देत नाही आहे. या न्यायालयीन विलंबाच्या दरम्यान ईडीने आणखी एक तिसरं समन्स अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलांना बजावलेलं आहे. आणि या तिसऱ्या समन्समध्ये असं म्हटलं आहे की सोमवारी तुम्ही चौकशीसाठी हजर राहावं. आता अनिल देशमुख न्यायालयातून दिलासा मिळेल का आदेश मिळेल याची वाट बघतायत. सोमवारपर्यंत न्यायालयाचा निकाल सकाळपर्यंत येणं अपेक्षित नाही आहे, कारण तसा वेळ देखील नाही आहे, सुट्ट्या आहेत. आणि या दरम्यान ईडी अनिल देशमुखांच्यावरती फोर्स करणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे. सोमवारची चौकशी अनिल देशमुखांनी टाळली तर ईडीचं पुढचं कृत्य काय असेल? थेट वॉरंट बजावेल की आणखी एक समन्स आणि आणखी एक मुदत देईल? या दरम्यान न्यायालयाने जर देशमुखांना दिलासा दिला तर उत्तम, नाही दिला तर मग काय? अजून असे अनेक प्रश्न आहेत. न्यायालय दिलासा देईल का, या प्रश्नाच्या पहिल्या उत्तरामध्ये आपल्याला त्यांचा इतिहास तपासावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने या चौकशीसाठी स्थगिती दिलेली नव्हती. म्हणजे सीबीआयच्या चौकशीसाठी स्थगिती दिलेली नव्हती किंवा ईडीच्या चौकशीलाही स्थगिती दिलेली नव्हती. उच्च न्यायालयानं उलट चौकशी करून गुन्हा दाखल करावा असा आदेश सीबीआयला दिला होता. म्हणजे सीबीआयचा तपास एकीकडे आहे, ईडीचा तपास एकीकडे आहे. ईडी अनिल देशमुखांना अधिकचा वेळ देत आहे. त्यामुळं ईडी किंवा सीबीआय या तपास यंत्रणांचा राजकीय वापर होतो आहे का, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. अधिकाधिक वेळ देऊन विचार करण्यासाठीचा अधिकाधिक वेळ त्यांना मिळावा, दबाव निर्माण व्हावा आणि या दबावातून वस्तुस्थिती बाहेर यावी किंवा राजकीय हालचाली घडाव्यात असं अपेक्षित आहे का? असं असेल तर एखाद्याच्या गुन्ह्यांना हाताशी पकडून त्याची फाईल टेबलवर ठेवून राजकीय तडजोडी करण्याचं आजवरचं राजकारण अजूनही पुढेच चालू आहे असं म्हणावं लागेल. पण तसं घडतंय का? दिल्लीमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना बघितल्यावर, भेटीगाठीचं सत्र सुरू आहे बघितल्यावर असं वाटतं की हे राजकारण चालू आहे की काय. कारण शरद पवारांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि ही भेट सहकारी बँकासंबंधी असल्याचं सांगितलं गेलं. शरद पवारांच्या समर्थकांनी पवारांच्यासारखा अभ्यासू नेता मोदींना मार्गदर्शन करायला गेला असंही सांगितलं. मोदी शरद पवारांना गुरु समजतात म्हणून पवार मार्गदर्शन करायला गेले अशी चर्चा देखील पसरवली गेली. त्यानंतर शरद पवारांच्या भेटीचं सत्र सुरूच राहिलेलं आहे. आधीही ते सुरू होतं, आताही ते सुरू आहे. काल परवा शरद पवारांनी नितीन गडकरींची भेट घेतली. नितीन गडकरींची पवारांनी भेट घेण्यात
आश्चर्य वाटावं असं काहीच नाही आहे, कारण पवार आणि गडकरी यांचे संबंध सर्व जगाला ठाऊक आहेत. सगळ्यांनाच ठाऊक आहे की शरद पवारांचे आणि नितीन गडकरींचे उत्तम संबंध आहेत. गडकरी आणि पवारांचे हेच संबंध गडकरींच्या राष्ट्रीय राजकारणातल्या अधिकाधिक मोठं होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा आहेत हे देखील सर्वश्रुत आहे. जेव्हा जेव्हा गडकरी कारखान्यांच्या विषयामध्ये अडचणीत आले तेव्हा तेव्हा शरद पवारांनीच गडकरींना मदत केली अशी देखील चर्चा आहे. अन्य संबंधाची देखील जोरदार चर्चा आहे. त्यामुळं गडकरींना पवारांनी भेटणं यात वेगळं काही घडलंय असं अजिबात नाही. पण जर गडकरी हे माध्यम पवार बनवत असतील तर मग मात्र राजकारणातल्या वेगवेगळ्या शक्यतांच्या तर्कांना उधाण येऊ लागतं. आता पवारांनी गडकरींची घेतलेली भेट ही मोदींच्यापर्यंत मेसेज देण्यासाठी असेल का असा पहिला प्रश्न पडला तर ते उत्तर नाही असं येईल. कारण या राजकारणात, राज्याच्या राजकारणात गडकरीही फारसा रस ठेवणार नाहीत आणि गडकरींना काही मांडता येऊ शकेल, तडजोड करता येऊ शकेल अशी स्थिती देखील दिसत नाही. आता पुढचा प्रश्न येतो, मग जर मोदींच्यापर्यंत जाण्यासाठी नव्हे तर विकास कामांसाठी शरद पवार गडकरींना भेटले का? तर एखादा प्रोजेक्ट गडकरींच्याकडून मंजूर करून घेण्यासाठी पवारांना गडकरींच्याकडे जाण्याची वेळ येणार नाही, कारण गडकरी आणि पवारांचे संबंध असे आहेत की टेलिफोन टॉकवरूनच हे सगळी प्रकरणं होऊ शकतात. जर मोदींच्यापर्यंत मेसेज पोहोचवणे हा हेतू नसेल, विकास कामे हा हेतू नसेल, तर मग गडकरींची भेट घेण्यामागं पवारांचा हेतू काय? तिसरं पर्याय आणि उत्तर एकच समोर दिसतं, ते म्हणजे शिवसेनेवरती दबाव टाकणे. दबाव वाढवत राहणे हीच पवारांची रणनीती आत्तापर्यंतची आहे. पवार ज्या वेळी भाजपच्या नेत्यांना भेटली त्या वेळेला पवारांचा हेतू दबाव वाढवणे हाच होता. म्हणजे अगदी फडणवीसांनी पत्रकार परिषद संपवून थेट पवारांची भेट घ्यायला जाणं, पवारांनी गुजरातमध्ये अदानींच्या उपस्थितीमध्ये अमित शहांची भेट घेणं, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल सोबत असणं, पवारांनी जाहीरपणे नरेंद्र मोदींची भेट घेणं, पवारांनीच भेट घेतल्यानंतर संजय राऊतांच्या सोबत प्रवास करणं आणि त्यानंतर पवारांनी नितीन गडकरींची भेट घेणं, या सगळ्या भेटीगाठीचं सत्र पवार शिवसेनेवरचा दबाव वाढवण्यासाठी करतायत. पवारांचे दोनच हेतू असले पाहिजेत. एक, आपण भाजपकडे जाणं किंवा भाजपचा पूर्वीचा मित्र भाजपला सहजपणे उपलब्ध करून देणं. या दोन गोष्टीशिवाय पवारांचा कुठलाही हेतू स्पष्टपणे दिसत नाही आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सत्ता अस्थिर आहे का हा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. सत्ता एक असा प्राणवायू आहे ना की जो प्राणवायू काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळेल, म्हणजे शिवसेना यात मी घेत नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळेल तोपर्यंतच यांचं राजकारण जिवंत राहील. जोपर्यंत सत्तेचा प्राणवायू चालू आहे तोपर्यंत राजकारण जिवंत आहे. आणि दुसरं वाक्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शब्दात सांगायचं तर किंबहुना राजकीय दृष्ट्या जिवंत राहायचं असेल तर सत्तेचा प्राणवायू आवश्यक आहे. त्यामुळं भले कितीही मारामारी होऊ दे, कितीही एकमेकांची इज्जत घेऊ दे, ही पक्ष सत्ता सोडण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. त्यामुळं स्वतःहून हे सत्ता सोडतील, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन पक्ष खास करून, अशी शक्यता सुतराम दिसत नाही आहे. मग जर सत्ता सोडणारच नाहीत तर मग हे सगळं काय आहे तर अधिकाधिक वाटा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीचा हा दबाव तंत्राचा एक साधा सरळ भाग आहे. अनिल देशमुखांना शक्य तेवढ्या पद्धतीनं वाचवण्याचा प्रयत्न होईल. अनिल देशमुखांना वाचवावं लागेल, कारण अनिल देशमुखांना वाचवलं गेलं नाही तर अनिल देशमुख अनेक संबंध बाहेर काढू शकतात. जी गोष्ट छगन भुजबळ यांच्या विषयात घडली, भुजबळांनी ते पाठीत खंजीर खूप असल्याचा फोटो तो टाकला आणि म्हणजे पाठीत खंजीर म्हटलं की तुम्हाला सगळं काही आठवतं, लगेच पटापटा आपण पाठीत खंजीरच्या संबंधानं बघत जातो. तसा लगेच भुजबळांना काही काळानंतर म्हणजे जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना स्थापित केलं गेलं. अनिल देशमुखांना असंच करावं लागेल, कारण यांचे सगळ्यांचे संबंध जेवढे आर्थिक संबंध आहेत, जेवढे आर्थिक घोळ आहेत, तेवढ्या आर्थिक घोळामध्ये अनेक नेते समाविष्ट आहेत. या सगळ्यांना समोर येऊ द्यायचं नसेल तर अनिल देशमुखांना चौकशीच्या कचाट्यातून, अटकेच्या कचाट्यातून सोडवणं शरद पवारांसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आवश्यक भाग आहे. त्यामुळंच
न्यायालयाच्या निर्णयाला लागत असलेला उशीर, ईडी पाठवत असलेले समन्स, CBIचा कसत असलेला सिकंजा, या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते आहे, अनिल देशमुखांना एकतर अटक किंवा चौकशीला हजर राहावं लागेल, अटक होईल, किंवा पवारांना राजकीय तडजोडी करून अनिल देशमुखांना वाचवावं लागेल. आता राजकीय तडजोडी करून वाचवण्याच्या स्थितीमध्ये हे सगळं आहे का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण आणखी एक तिसरं समन्स आणि आणखी एक वार राजकारणातल्या घडामोडींना गती मात्र नक्कीच देतो आहे. आता ही गती राष्ट्रवादीसाठी अधोगती ठरेल, महाराष्ट्रासाठी प्रगती ठरेल का, हाच मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.